उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संसद भवनामध्ये नवीन कार्यालय मिळालंय। शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरेंच्या सेनेला हे नवीन कार्यालय मिळालेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। संसदेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाचं आज उद्घाटन सुद्धा झालं। 128A या कार्यालयाचं सगळ्या खासदारांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, या सगळ्या संदर्भात आणखी काय तपशील आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया याबाबत दिल्यात? अद्यापर्यंत प्रतिक्रिया दिली नसली तरी एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये फूट पडली होती तेव्हापासून शिवसेना खासदारांना त्यांचं स्वतःचं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं कोणतेही कार्य या ठिकाणी पाहायला मिळत नव्हतं। त्यामुळं आता साधारण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना अशा पद्धतीने कार्यालय जे आहे ते मिळालेले आहे। 9 खासदार लोकसभेमध्ये त्यांचे निवडून आलेले आहेत आणि 2 खासदार राज्यसभेवरती आहेत। अशा परिस्थितीत हे कार्यालय जे आहे ते मिळाल्याचं आपल्याला मिळतंय आणि म्हणजे कार्यालयाच्या उद्घाटनाला सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह आपण जर पाहिलं तर इतर जे आहेत अनिल देसाई, त्याचबरोबर राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे असो, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे असो, हे सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आपलं झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।